ट्रॅफिक झालेलं खारघरला तुम्हाला बाकी दाखवलं ना, या गाडीचं ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि खारघरला ट्रॅफिकची सुरुवात थोडीच ट्रॅफिक. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती. आणि आज शुभ सकाळचे वाजले 5:30 आणि पावसाची सुरुवात झालेलीच आहे. 5:30 वाजता सकाळी उठलेलो आहे कारण की आपण चाललो आहे गणपतीला गावी. आज तारीख आहे 24. आजच ब्लॉग टाकायचा प्रयत्न करीन नक्की, कारण की असा विषय की जुन्या गोवा मुंबई हायवेने चाललो आहे. आपण चाललो आहे कारने. आज तुम्हाला रोजचं प्रॉपरली अपडेट देईनच मी. दरवर्षी आपण ट्रेन किंवा बसने जातो, ह्यावेळी आपण कारने चाललो कारण की आपली हक्काची गाडी आलेली आहे. तर चला मग गाडी काढूया. गणपती बाप्पा मो. सकाळचे वाजले 5:30 आणि नारळ फोडून आपल्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन ह्या प्रवासाला सुरुवात. पप्पाने आई नारळ फोडत आहेत. गणपती बाप्पा मोरया. चला फायनली आपण आता राबोडीतून निघालेलो आहे आणि थोडा अंधार आहे. पुरा 5:30 वाजले सकाळचे आणि आत्ताच आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे. थोडं पनवेल वगैरे गेले की आपण परत भेटूयाच. चला गणपती बाप्पा मोरया. जसं आपण आता खारघरचे पोचलेलो आहे आणि खारघरला ट्रॅफिकची सुरुवात थोडीच ट्रॅफिक आहे. पुढे काहीतरी झाले वाटतं. तर आता वाजले किती आहेत? 6:23 आणि खारघरच्या पुढे पोचलेले आपण ऑलमोस्ट. सकाळी ड्रायव्हिंग करायला असं फ्रेश वाटतं, त्यामुळे लवकर सकाळीच निघायचा प्रयत्न केला. चला पनवेल आलं की भेटूया. शकता की पनवेल सोडल्या पावसाचं प्रमाण किती वाढले. म्हणजे विचार करू शकता आपण की गावी किती पाऊस भेटणार आपल्याला. बापरे, अतिशय डेंजर. तुफान, वादळ वारा. तर पेनच्या पुढे आपण आलेलो आहे आणि रस्त्याचं अपडेट द्यायचं म्हणजे जर पेनपर्यंत तर अतिशय चांगला रस्ता आहे. एकही असा खड्डा पॅच जास्त भेटला नाही आहे. असं ट्रॅफिक पण नाही आहे आज. वेळेवरती प्रॉपरली चाललेलं आहे. आजपासून कधी रात्रीपासून ट्रॅफिक चालू होईल. तर पुढे रस्ता खूपच चांगला तरी कंडिशनला दिसतात. मी ऐकलंय की नागोठणं साईडला थोडाफार रस्ता खूप खराब आहे आणि एक मानगावला मेन गोष्ट ट्रॅफिक वगैरे नाही भेटली पाहिजे. आणि पावसाचं तर वातावरण मध्येच येते जाते, काय काय चालू आहे. आणि हे भरपूर सारे आज निघालेत. साखरमांडी लोक असतील, सगळे असतील. तर चला आता पुढे थांबलो की भेटतो तुम्हाला एकदा. नमस्कार मित्रांनो, कदाचित 100 किलोमीटरची आपण इथे आलेलो आहे. तर CNG पंपावर थांबलेलं आहे आपण, कारण की CNG एकदा फुल करून घेऊया म्हणजे आपण डायरेक्ट गावीच पोहोचू. प्रवास आत्तापर्यंत खूप मस्त झालेलं आहे. रस्त्याचं कंडिशन बोलू शकतो 90% चांगली होती. म्हणजे आत्ता कदाचित पेनच्या ऑलमोस्ट खूप पुढे आपण. तर रस्त्याची कंडिशन 90% चांगली होती. आता खराब पॅच जो आहे तो नागोठणा वगैरे साईडला म्हणजे पुढेच आपल्याला भेटेलच. आणि मानगावची ट्रॅफिक असेल तर तुम्हाला नक्कीच सांगेन. आज तरी जास्त गाड्या नाहीच आहेत. कदाचित उद्या खूप प्रमाणात ट्रॅफिक असेल असं वाटते मला. आणि CNGला टेन्शन नाही आहे. भरपूर ठिकाणी CNGच्या पंप्स वगैरे झालेले आहेत, त्यामुळे काहीच टेन्शन नाही की CNG कुठे भरायचं कसं भरायचं. भरपूर सगळे पंप्स वगैरे निघालेले आहेत, बनवले तिथे. तर आत्ता आपण थांबलेलो आहे CNGच भरायला आणि आई बाप्पा गेलेत नाश्ता करायला. चला मग आपण पण CNG वगैरे भरून घेऊया. कदाचित 12-12:30 वाजेपर्यंत आपण पोचू. तर नक्की संगमेश्वरला गेल्यानंतर मार्केटला जायला भेटणार नाही, डायरेक्ट घरीच जाईल. जसं आपण मानगावला पोचले आणि मानगावला ट्रॅफिक दरवर्षीप्रमाणे यंदाही बघू शकता तुम्ही की ह्या साईडला आणि मागे पण लाईन मॅपमध्ये 15 ते 20 मिनटं दाखवतात. याप्रमाणे कमी आहे तर 2-3 तास इथून हालायला भेटत नाही. तर महाडला पोचलो आपण आणि प्रॉपरली सगळं ग्रीनरी. आणि महाडनंतर असा रस्ता चांगला आहे. मानगावला थांबलो 20-25 मिनटं होतं आम्ही होतो. ट्रॅफिक जास्त नव्हती. आज ट्रॅफिक पूर्ण क्लिअर आहे आणि रस्त्याचा अपडेट म्हणजे जास्त पॅच खराब नाहीच आहेत, ऑलमोस्ट चांगलेच आहेत. आणि महाडनंतरचा रस्ता तर अटकच आहे. या साईडला 2 लेन आहेत, त्या साईडला 2 लेन आहेत. तर मस्त असा रस्ता आहे. अजून नाश्ता करायला थांबलो नाही. आता वाजले किती? 10:21. तर चला, ढग बघू शकता की किती पावसाचं वातावरण झालेलं आहे. मगाशी पाऊस येतोय जातोय असं होते.
क्लायमेट कडक झालेलं आहे पुरा कोकणातलं, मस्त वाटते. बाईकने चालले सगळे. सकाळच्या वाजले 11 आणि आपण कशेडी बोगद्याची इथे पोचलेलो आहे. गेल्या वर्षी चालू झालेलं बोगदा तसं पण, आणि यावर्षी तर ऑलमोस्ट चांगलं प्रॉपरली चालू झालं असेल. मी तुम्हाला बोगद्याचं एंट्री आतमध्ये दाखवतो. प्रॉपर असं वाटतंय की पूर्णपणे काम झालं आहे बोगद्याचं. आता थोडंफार जे पण बाकी होतं ते पूर्णपणे झालेलं आहे. इन आउट दोन्ही चालू केलेले आहेत बोगदे. जायचं पण चालू आहे, यायचं पण चालू आहे. ह्या बोगद्यामुळे नाही म्हणता अर्धा पाऊण तास वाजत असेल, कारण की घाट पूर्ण वाचतो. बट जे घाटातनं जाण्यासाठी जी मजा होती, म्हणजे ते निसर्ग दिसायचे होते, ते आता सगळे मिस होतील. पण एक शॉर्टकट म्हणून आणि टाईम वाचवण्यासाठी बोगद्याचा चांगला प्रयत्न आहे. मस्त केलं आहे. हा चिपळूणचा धबधबा आहे, खूप फेमस आहे. मला नाव आठवत नाही आहे, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि 12 वाजून 5 मिनटं झाले आहेत आणि चिपळूणला बसलो आहे आपण. कोकणामध्ये धबधबे असे खूप वेगळे दिसतील आपल्याला असे, कारण की पाऊस तर मगासपासून खूप होता आणि ह्या साईडला तर ऊन आलं आहे. चला निघूया आता. आता सावर्ड्याची ते आपण थांबलेलो आहे. चिबूड काकडी वगैरेसाठी गेल्यासाठी, म्हणजे हे गावाला आमच्या इथे जास्त करून भेटतं. हे वड्यामध्ये टाकायचं असतं काकडी आणि चिबोड्या. तर 12 वाजून 12:30 झालेत, पण सावर्ड्यात पोचलोय. तर पुढे एकदा जेवू आपण. जेवून पण एक वरती जायचं आपल्याला. गाडीचे तर फुल डेंजर हालत झाले आपल्या. आणि ते चिबोड वगैरे आई बघते. रस्ता असा रस्ता पण चांगला होता, खूप भारी रस्ता होता. तर चला आता घेऊया आणि जाऊया परत संगमेश्वरला. गणपती बाप्पा. आता आपण संगमेश्वरला हॉटेलला थांबलेलो आहे जेवायला. प्रवास असा खूप भारी झालेला आहे, म्हणजे काय वाटलंच नाही की प्रवास झाला असं. तर 1:30 वाजले समथिंग. आता एकदा CNG फुल करून डायरेक्ट गावीत जाऊ. इथून 5 किलोमीटर संगमेश्वर बाकी आहे. ह्या साईडला संगमेश्वर आहे आणि ह्या साईडला आपला मुंबई हायवे आहे. त्याच्या इथे समोरच आपण हॉटेलला थांबलेलो आहे जेवण्यासाठी स्पेशली. तर घरी गेल्या तर पहिला आराम करायचा विचार झाला आहे, कारण की सकाळी तर लवकर उठलं आहे. चला आता मस्तपैकी जाऊया आणि जेवू. आणि जेवायला मस्तपैकी मागवलेलं आहे आत्ता. आणि मम्मी पप्पा आता आतमध्ये गेलेत, तर मी फक्त गाडी लावली वगैरे. चला जाऊया आतमध्ये आणि जेवण करू. नमस्कार मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आपलं मस्तपैकी. आणि आता संगमेश्वरला मी मागाशी बोललोच की गावाला म्हणजे घरी पोचायला अजून 21 किलोमीटर आणि संगमेश्वरला पोचायला अजून 5 किलोमीटर. तर त्याच्या आधी आपण CNG भरासाठी आलेलो आहे. भरपूर सारी लाईन होती, अर्धा पाऊण तास झाला लाईनीत उभं आपण. तर CNG वगैरे भरून झालं की डायरेक्ट गावीच जाऊ. आणि हा प्रवास अतिशय सुंदर असा झालेला आहे, कारण की ट्रॅफिक नाही भेटलं. मेन गोष्ट जास्त नॉर्मली जेवढं ट्रॅफिक असतं तेवढंच भेटलं एकदम. म्हणून सकाळी आपण 5:30ला आम्ही निघालो होतो सगळे. 5:30 ते आता वाजले 2:30. संगमेश्वरला आम्ही पोचलो होतो 1:15-1:30ला पोचलो असेल आम्ही. 1:15 किंवा 1ला वगैरे पोचलो असेल. तर आता जेवण वगैरे झालं, तर CNG भरतो आपण आणि CNG भरल्या की घरी जाऊ आम्ही. तर तुम्हाला अपडेट म्हणजे रस्ता 80% खूप भारी आहे, 20% पॅच आहेत. तर चांगला आहे रस्ता तसं बघायला गेलं तर. तर ही व्हिडिओ तुम्हाला आजच बघायची टाकायचा प्रयत्न करेन मी नक्की. चला मग आता CNG भरूया आणि आपल्या गावच्या घरी जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण गावच्या रस्त्याला लागलेलो आहे. श्री भैरीभवानी शिंगारपूर इकडे आपलं गाव आहे. टोटल इथून 16 किलोमीटर का 14 किलोमीटर आहे. बरं वाटतंय फायनली आपण ठाण्यापासून ते संगमेश्वरपर्यंत फुल सेफली आलेलो आहे. आता तुम्हाला आपलं गाव दाखवतो. कोकणकर अविनाश माझ्या गावापासून जवळच राहतो. आम्ही भेटलोय पण भरपूर वेळा. हे आपलं संगमेश्वरमधलं घर आणि गाव. चला थोडी ड्रायव्हिंग करू, कारण की सिंगल रोड आहे. तर पुढे जाऊन भेटूया. कसबेत आपण आलो आता आणि हे संभाजी महाराजांचं स्मारक आहे. आपण नक्कीच एक पर्सनली ब्लॉग बनवायसाठी इकडे येणार आहे आपण. आणि या साईडला आपलं गाव आहे. मंदिर आहे, कर्णेश्वर वगैरे सगळं असं आपण त्याचा एक ब्लॉग बनवायचा विचार करतोय मी. तर बघूया कधी यायचं. गणपती सीझनमध्येच यायचे, म्हणजे
काय 2-3 दिवस प्लॅन करायचं आहे. चला जाऊया पहिला गावी तरी, घरी तरी पोचूया की आराम करायचा थोडा. फायनली आपण घराची ती आता जस्ट पोचलेलो आहे. गाडी वगैरे लावू मस्तपैकी, मग भेटतो तुम्हाला आफ्टर लॉंग टाईम. नमस्कार मित्रांनो, आता आपण गाडी इकडे लावलेली आहे. इकडे गाडी लावली, आता सगळे साफसफाई चालू आहे. आता मी पण कामाला सुरुवात करतो, कारण की 2 दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहेत. तर हा ब्लॉग, ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या गणपती बाप्पा मोरया. भेटू नवीन लवकरात ब्लॉगमध्ये. बाय.